अहिल्यानगरमध्ये संभाजी ब्रिगेडनं लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्यात आलेलं आहे। कर्जमाफी हमीभावाच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे। सरकारने दखल न घेतल्यास मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे। अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। सरसकट कर्जमाफी हमीभावासह अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड अहिल्यानगरच्या वतीनं लक्षवेध आंदोलन करण्यात येत आहे। या लक्षवेध आंदोलनातल्या आमच्या मागण्या आहेत की सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी तात्काळ दिली पाहिजे, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, इतर जात बांधवांचं आरक्षण हे तात्काळ देऊन त्या अनुषंगाने तो प्रश्न निकाली काढून राज्यामध्ये जातीय तेढ होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। ऊस दर असेल, दूध दर असेल, कापूस दर असेल, सोयाबीन याच्या हमी भावाबाबतीतही आम्ही आग्रही आहोत। त्याचबरोबर दुधाच्या भावासोबतच आम्ही या ठिकाणी ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं याबाबतीतही आम्ही आग्रही आहोत। पुढचा लक्षवेध हे मंत्र्यांच्या गाड्या, घरं, दारं असतील याची त्यांनी दक्षता घ्यावी।